श्री गोरक्षनाथ गड मंदिर कलशारोहण सोहळ्याचा प्रारंभ दिंडी सोहळ्यानं उत्साहामध्ये 27 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट कमिटीचा नाथभक्तांना सहभागी होण्याचं आवाहन। अहिल्यानगर शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांजरसुंबा येथील श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमाचा शुभारंभ दिंडी सोहळ्यानं मोठ्या भक्तिभावामध्ये आणि उत्साहात संपन्न झाला। या दिंडी सोहळ्यामध्ये नाथ संप्रदायाचे हजारो भक्त टाळ मृदुंग लेझिम पताका आणि भगवे झेंडे घेऊन सहभागी झाले। जय गोरक्षनाथच्या जय घोषामध्ये वातावरण दुमदुमलं। कलशारोहण मिरवणूक 27 फेब्रुवारीपासून प्रारंभ होऊन 2 मार्चपर्यंत विविध गावातनं प्रवास करत गोरक्षनाथ गडावर आगमन करणार आहे। प्रत्येक गावामध्ये भाविकांकडून या पालखीचं स्वागत भक्तिभावानं फुलांनी आणि नामस्मरणानं करण्यात येत आहे। गावोगावी धार्मिक उत्साह आणि नाथ संप्रदायाची पताका फडकताना दिसतीये। कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं दिनांक 27 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान विविध धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। दिनांक 2 मार्च रोजी दिंडी सोहळा श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावर पोहोचणार असून त्यानंतर त्रिदिनीय सप्ताह सोहळ्याची सांगता दिनांक 7 मार्च रोजी कलश पूजनानं होणार आहे। कलशारोहण कार्यक्रमानिमित्त आयोजित त्रिदिनीय हरिकीर्तन सप्ताह याप्रमाणे पार पडणार आहे। दिनांक 4 मार्च बुधवारी हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज पाटील मुंबई, दिनांक 5 मार्च गुरुवार हरिभक्तपरायण श्रीनिवास महाराज घुगे आळंदी, दिनांक 6 मार्च शुक्रवार हरिभक्तपरायण गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री डोंगरगाव आश्रम, दिनांक 7 मार्च शनिवार सकाळी 10 वाजता गुरुवर्य महंत रामगिरी महाराज सरलाबेट यांच्या शुभ हस्ते कलश पूजन कार्यक्रम आणि काल्याचं कीर्तन या सर्व कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायातील संत कीर्तनकार आणि स्थानिक भक्त मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत। या संदर्भात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शंकरराव कदम आणि सचिव गोरक्षनाथ कदम यांनी माहिती दिली की श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडाच्या कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं भक्ती श्रद्धा आणि नाथ परंपरेचा संगम घडत आहे। सर्व नाथभक्त वारकरी ग्रामस्थ आणि भाविकांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी व्हावं आणि कार्यक्रम यशस्वी करण्याचं सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। आज गोरक्षनाथ गडावरून देवस्थानावरून पायी दिंडी इथं निघणार आहे। कलशारोहणाचा कार्यक्रम इथं सुरुवात होत आहे। गावोगावी जाऊन ही मिरवणूक होणार आहे। सर्वांनी या कार्यक्रमामध्ये या दिंडीमध्ये सहभागी व्हावं आणि या दिंडीची शोभा वाढावी। हा कार्यक्रम एक आजपासून तर सोमवारपर्यंत ही मिरवणूक निघणार आहे आणि कलशारोहणाचा कार्यक्रम 7 तारखेला होणार आहे शनिवारी। तर ते विविध इथं कार्यक्रम सुरू होणार आहेत आणि ही मिरवणूक अतिशय भव्य दिव्य सोहळ्यात होणार आहे। धन्यवाद। आज 27/2/2000 फेब्रुवारी 27/2/26 गोरक्षनाथ कळशरोहणाच्या निमित्तानं गोरक्षनाथवरून पायी दिंडी सोहळा मांजरसुंबा इथून प्रस्थान होऊन डोंगरगाव येथे जाईल। डोंगरगाव येथे स्वागत होईल। डोंगरगावनंतर आडावाडी नंतर पिंपळगाव माळवी, पिंपळगावला दिंडीचं स्वागत होईल। स्वागत झाल्यानंतर दिंडी पिंपळगावहून प्रस्थान वडगाव गुप्ता येथे जाईल। वडगाव गुप्ता येथे दुपारचं जेवण दिंडीसाठी होईल। वडगाव नंतर दिंडीचं प्रस्थान नवनागापूर गजानन कॉलनी आणि बोलेगाव स्वामी राघवेंद्र मंदिरात प्रस्थान होईल। तिथं स्वागत होईल। तरी सर्व नाथ भक्तांना आमंत्रित करण्यात येत आहे की आपण या कलशारोहणाच्या दिंडीत सामील होऊन कलशारोहणाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। त्यानंतर दिंडी समाप्ती 2 तारखेला होणार आहे। 2 तारखेला परत प्रस्थान गोरक्षनाथ गडावर जाईल। त्यानंतर 4 तारखेला 4/3/26 गोरक्षनाथावर सप्त्याचं 3.5 दिवसाचं आयोजन केलेलं आहे। त्यानंतर 7 मार्च 26 रोजी सप्त्याची सांगता होऊन रामगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहणाचा कार्यक्रम होणार आहे। तरी सर्व नगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील भाविकांनी या संधीचा फायदा घ्यावा, लाभ घ्यावा आणि सढळ हाताने मदत करावी ही सर्व ग्रामस्थांना पंचक्रोशीतील नाथ भक्तांना विनंती करण्यात येत आहे। चैतन्य गोरक्षनाथ कलशारोहण कार्यक्रम या ठिकाणी गोरक्षनाथ गडावरून प्रस्थान सुरू झालेला आहे आणि या सर्व परिसरामध्ये जाताना मी सर्व नाथ भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।